नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर आज जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो व्हिडिओ मला एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे आणि तृप्ती शेवाळे या ताईंनी मला रिक्वेस्ट केलेली आहे की हा व्हिडिओ मी अपलोड करावा ते. तर चला मग त्यांच्या या रिक्वेस्टचा मान ठेवत मी आज तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करत आहे. तर आज जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो व्हिडिओ आहे फ्रॉकच्या आकाराचा किचन टॉवेल. तर हे किचन टॉवेल बनवण्याकरता सर्वप्रथम मी आधी पेपरवर पूर्ण कटिंग करून घेणार आहे आणि जी स्क्रीनवर मी मापे दाखवत आहे ना सेम त्याच मापाने कट करून घेतलेला आहे. पेपर 2 फोल्डमध्ये फोल्ड केलेला आहे आणि त्याची 21 सेंटीमीटर अशी उंची ठेवलेली आहे आणि 16 सेंटीमीटर रुंदी ठेवलेली आहे. आणि त्यानंतर 5 बाय 5 सेंटीमीटरचा इथे मी एक चौकोन आखून घेणार आहे कारण की तिथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. आणि त्यानंतर पेपरच्या खालच्या बाजूकडनं इथे तुम्ही बघू शकता मी 13 सेंटीमीटर इतकं माप टाकलेलं आहे आणि त्यानंतर पेपरच्या आतल्या बाजूकडे आपल्याला 5 सेंटीमीटर असं माप टाकायचं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये जर काही समजलं नसेल तर तुम्ही व्हिडिओ रिवाइंड करून देखील पाहू शकता म्हणजे तुम्हाला सर्व मापे व्यवस्थितरित्या समजलं जाईल. तर अशा पद्धतीने सर्व मापे माझी टाकून झालेली आहे आणि तिथे मी एक आयताकृती भाग देखील तयार करून घेतलेला आहे आणि त्यानंतर तिथे आपल्याला आर्महोलचा गोलाकार भाग असा देऊन घ्यायचा आहे. तर इथे बघा मी असा दोन्ही बाजूकडनं गळ्याच्या बाजूकडनं आणि पेपरच्या आर्महोलच्या बाजूकडनं पण मी गोलाकार दिलेला आहे. आणि त्यानंतर इथे आपल्याला पेपरची कटिंग करून घ्यायची आहे. तर इथे मी हा पेपर कट करून घेत आहे. तर फ्रेंड्स अशा पद्धतीने फ्रॉकच्या आकाराचा बनवलेला किचन टॉवेल आपल्या घराला 4 चांद लावतो बरं का. आणि तुम्ही हा किचन टॉवेल एखाद्या म्हणजे तुमच्या घरात लग्नामध्ये जे टॉवेल वगैरे भेटतात त्या टॉवेलपासून देखील बनवू शकता किंवा आपल्याकडे लहान मुलांचे किंवा आपल्या मुलांचे टी शर्ट्स वगैरे असतात तर त्या टी शर्टचा देखील तुम्ही इथे छान असा वापर करू शकता. तर इथे मी कोणता टॉवेल न वापरता इथे मी माझ्याकडे घरात टी शर्ट्स होते माझ्या मुलाचे त्याचा वापर मी इथे केलेला आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता टी शर्ट मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्यावर जो आपण पेपर कटिंग करून ठेवलेला आहे ना तो पेपर याच्यावर बरोबर सेट करायचा आहे आणि टाचण्यानं अटॅच करून घ्यायचा आहे. टाचण्यानं अटॅच करायचा आहे कारण की हा पेपर बिलकुलही हलता कामा नये आणि बरोबर त्या पेपरच्या आकाराचा इथे आपला हा टी शर्टची कटिंग होऊन जाईल. तर टाचण्या इथे मी लावून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर हा जो पूर्ण भाग आहे ना आपला टी शर्टचा तो त्या पेपरच्या मापाने मी कट करून देखील घेतलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता या आपल्या टी शर्टचे 2 पीसेस असे तयार झालेले आहेत. तर हा पहिला भाग झालेला आहे तयार आणि त्यानंतर हा दुसरा भाग आहे. तर अशा पद्धतीने इथे आपली टी शर्टची पूर्ण कटिंग झालेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला अजून एका दुसऱ्या टी शर्टची पण कटिंग करायची आहे म्हणजे जो फ्रॉकचा खालचा फ्रिलचा भाग आहे ना तो आपल्याला बनवण्यासाठी इथे दुसऱ्या टी शर्टचा इथे मी वापर केलेला आहे. तर वेगवेगळ्या 2 टी शर्टचा वापर केलेला आहे म्हणजे ती फ्रॉक आहे ना ती रंगीबिरंगी एकदम छान अशी दिसली जाईल. तर इथे उंचीमध्ये तुम्ही बघू शकता मी 11 इंचचं माप टाकलेलं आहे. दोन्ही बाजूकडनं 11 इंच माप टाकत इथे सरळ रेषा आखत हा भाग मी कट करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने इथे पण या पीसचे पण तुम्ही बघू शकता 2 पीस आपले तयार झालेले आहेत. आणि त्यानंतर इथे जो आपण बॉडीचा वरचा भाग तयार म्हणजे कट करून ठेवला होता ना तो घ्यायचा आहे. आणि ज्या पद्धतीने बघा व्हिडिओमध्ये मी सेट करत आहे ना हे दोन्ही फॅब्रिक आपल्याला सेम त्याच पद्धतीने हे दोन्ही फॅब्रिक एकमेकावर व्यवस्थितरित्या सेट करायचे आहेत. तर फ्रेंड्स अशा पद्धतीने बनवलेला हा किचन टॉवेल फ्रॉकच्या आकाराचा खूपच छान आणि सुंदर दिसला जातो आणि बनला तर सहजरित्या जातो. तर त्यामुळे फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर अशा पद्धतीने हे दोन्ही पीसेस व्यवस्थित सेट करून झालेले आहेत आणि जसं मी मार्क करून दाखवलं आहे ना तसंच मार्क करायचं आहे आणि त्यावर आपल्याला शिलाई देखील मारून घ्यायची आहे. आणि तरीही तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही व्हिडिओ रिवाइंड करून पहा म्हणजे तुम्हाला सर्व व्यवस्थितरित्या समजलं जाईल.
तर अशा पद्धतीने जिथे मार्क केलेलं आहे तिथे दोन्ही बाजूकडनं मी शिलाई मारून घेतलेले आहेत आणि हे असे कॉर्नर आहेत ना ते आपल्याला कट करून काढायचे आहेत. तर दोन्ही बाजूकडचे कॉर्नर्स असे आपल्याला व्यवस्थित कट करून काढायचे आहेत आणि त्यानंतर हे फॅब्रिक आहे ना ते आपल्याला पलटी करत सरळ करून घ्यायचं आहे. तर एकदम व्यवस्थितरित्या तुम्ही बघू शकता हे फॅब्रिक सरळ झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला गळ्याभोवती 2 इंचाची पट्टी दुसऱ्या फॅब्रिकची कट करायची आहे आणि ही पट्टी आपल्याला या गळ्याच्या कडेनं शिलाई मारत अटॅच करून घ्यायची आहे. तर व्हिडिओमध्ये बघा मी पट्टी ठेवून दाखवलेली आहे, त्याच पद्धतीने आपल्याला ही पट्टी या गळ्याभोवती स्टिच करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने ही पट्टी इथे तुम्ही बघू शकता गळ्याला माझी स्टिच करून झालेली आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला छोटे छोटे कट देखील द्यायचे आहेत, म्हणजे जी गळ्याचा गोल भाग आहे ना तर तिथे ती पट्टी व्यवस्थितरित्या एकदम बसली जाईल. तर अशा पद्धतीने ही पट्टी तुम्ही बघू शकता मी फोल्ड करून अशी गोल पाइपिंग या फॅब्रिकला तयार करून घेत आहे. आणि त्यानंतर हे फॅब्रिक बघा व्हिडिओमध्ये जसं मी दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि इथे या आपल्या फॅब्रिकला गोल पाइपिंग आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने हा फ्रॉकच्या आकाराचा किचन टॉवेल बनवण्याकरता इथे मी 2 टी-शर्ट्सचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या घरात असणाऱ्या कोणत्याही कॉटनच्या फॅब्रिकचा किंवा कॉटनच्या ओढणीचा म्हणा किंवा लग्नामध्ये आपल्याला जे टॉवेल्स वगैरे भेटलेले असतात ना त्यापासूनही तुम्ही असे छान छान हे टॉवेल बनवू शकता. तर छान अशी बोलता बोलता तुम्ही इथे बघू शकता या आपल्या फॅब्रिकच्या गळ्याला पाइपिंग माझी तयार करून झालेली आहे आणि जो दुसरा पीस मी इथे कट करून ठेवला होता ना फ्रॉकच्या फ्रिलच्या भागाचा तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करत दोन्ही बाजूकडनं शिलाई मारून घ्यायचा आहे. तर इथे या फॅब्रिकच्या तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूकडनं मी अशी शिलाई मारून फोल्ड करत शिलाई मारून घेतलेला आहे. आणि त्यानंतर या फॅब्रिकच्या वरच्या बाजूकडनं तुम्ही बघत असाल इथे आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे, पण ती शिलाई आपल्याला मशीनची जी सर्वात मोठी शिलाई असते ना ती शिलाई इथे मारायची आहे, कारण की ती आपल्याला इथे त्याच्या चुन्या पण टाकायच्या आहेत. तर अशा पद्धतीने इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी सर्वात मोठ्या आकाराची शिलाई इथे या फॅब्रिकला मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर एक धागा असा आपल्याला घ्यायचा आहे आणि तो धागा खेचत इथे आपल्याला चुन्या तयार करायच्या आहेत. तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता किती सुंदररित्या फक्त एक धागा खेचत इथे या फॅब्रिकला आपल्या सर्व चुना तयार होत आहेत. त्याच्यामुळेच आपल्याला इथे मोठ्या आकाराची जी शिलाई असते ना ती शिलाई आपल्याला या फॅब्रिकला मारायची असते, म्हणजे आपल्याला अशा प्रकारे हे फॅब्रिक तयार करता येतं. तर इथे हे आपलं हे फॅब्रिक तयार झालेलं आहे आणि त्यानंतर फ्रॉकच्या वरचा जो भाग आपण तयार करून ठेवला होता ना तो घ्यायचा आहे आणि हे दोन्ही पीस एकमेकावर ठेवत आपल्याला बघायचं आहे की या दोन्हीची साईज एकसारखी झालेली आहे की नाही ते. आणि त्यानंतर इथे फ्रॉकचा जो वरचा भाग आहे ना त्याला अशा पद्धतीने आतल्या बाजूला अर्धा इंच फोल्ड करायचा आहे आणि त्यानंतर फोल्ड केलेल्या भागाला आपल्याला शिलाई मारून हे फॅब्रिक आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने इथे या फॅब्रिकला तुम्ही बघू शकता शिलाई मारून झालेली आहे आणि त्यानंतर फ्रॉकचा जो खालचा भाग आहे ना आपण जिथे चुना तयार करून ठेवलेला होता तो घ्यायचा आहे आणि हे दोन्ही फॅब्रिक आपल्याला एकमेकावर ठेवून बघायचे आहेत की दोन्ही एका आकाराचे एका मापाचे झालेले आहेत की नाहीत. आणि त्यानंतर जो फ्रॉकचा खालचा भाग आहे ना तो आपल्याला या फ्रॉकच्या वरच्या भागाच्या आतमध्ये बघा अर्धा इंच असा आतमध्ये टाकायचा आहे आणि तिथे शिलाई मारत हे दोन्ही पीस आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचे आहेत. तर इथे हे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की मी हे दोन्ही पीस एकमेकाला अशा पद्धतीने जोडून घेत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता हे दोन्ही पीसेस आपले एकमेकाला जोडून झालेले आहेत. तर दुसऱ्या बाजूकडनं पण सेम याच पद्धतीने आपल्याला हे फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला फ्रॉकला एक लेस पण लावायची आहे. तर इथे माझ्याकडे बघा अशा पद्धतीने आपण जी फ्रेंडशिप डेला फ्रेंडशिप बँड वापरतो ना ती पट्टी होती, तर त्याचाच इथे मी वापर केलेला आहे आणि ते 30 इंचाची इथे तुम्ही बघू शकता 2 पट्ट्या मी अशा कट करून घेतलेल्या आहेत. आणि फ्रॉकचा पण सेंटर पॉईंट आपल्याला काढायचा आहे
आणि त्या पट्टीचा पण आपल्याला सेंटर पॉईंट काढायचा आहे. आणि अशा पद्धतीने हे दोन्ही सेंटर पॉईंट जे आपण काढलेले आहेत ना, ते एकमेकावर व्यवस्थितरित्या सेट करायचे आहेत. तर एकमेकावर व्यवस्थितरित्या सेट करून झाल्यानंतर ही पट्टी जी आहे ना, ती आपल्याला या फॅब्रिकला अशा पद्धतीने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना, सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही जोडून घ्यायची आहे. तर खालच्या बाजूकडनं शिलाई मारत इथे तुम्ही बघू शकता, मी ही पट्टी पूर्ण या फ्रॉकला जोडून घेतलेली आहे. आणि त्यानंतर वरच्या बाजूकडनं पण शिलाई मारत एकदम व्यवस्थितरित्या ही पट्टी दोन्ही बाजूकडनं मी जोडून घेणार आहे. तर अशा पद्धतीने ही पट्टी लावल्यामुळे, ही फ्रेंडशिप बँड लावल्यामुळे तुम्ही बघू शकता आपल्या जो फ्रॉकच्या आकाराचा किचन टॉवेल आहे ना, त्याला एकदम छान आणि वेगळाच लुक आलेला आहे. तर दोन्ही बाजूला आपल्याला सेम याच पद्धतीनं ही पट्टी जोडून घ्यायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला मी याचा फायनल लुक पण दाखवत आहे की किती छान आणि सुंदर, टाकाऊपासून टिकाऊ, कमी खर्चामध्ये एकदम युनिक असा आपला हा किचन टॉवेल कशा पद्धतीने बनून तयार आहे. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने इथे आपला बनून तयार आहे फ्रॉकच्या आकाराचा किचन टॉवेल. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की मी किती साध्या आणि सोप्या पद्धतीने हेच पूर्ण समजावून सांगितलेलं आहे की हे फ्रॉकच्या आकाराचं किचन टॉवेल कशा प्रकारे बनवायचं ते. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि हो, असेच नवीन नवीन छान छान यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन छानशा यूजफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.